अंगणवाडी सेविका व सर्व जिल्हा परिषद शाळांसाठी 1 जुलै मोठी ब्रेकिंग न्यूज। महाराष्ट्रातील सर्वच शाळांना 7 जुलैला मिळणार सुट्टी। सलग 3 दिवस सुट्टीचे निवेदन 1 जुलै खास अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। येत्या 7 जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार। सोमवार जाहीर झाली तर काय काय बंद राहणार। येत्या 7 जुलैला 2025 रोजी देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे। सध्याच्या कॅलेंडरनुसार या दिवशी तसेच काहीच नाहीये, परंतु सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे। यामुळे नोकरदारांना, शाळांना सलग 3 दिवसाचा विकेट मिळण्याची शक्यता आहे। NDTVच्या वृत्तानुसार 7 जुलैला मुहर्रमची सुट्टी असण्याची शक्यता आहे। इस्लामी नववर्षाची सुरुवात म्हणून याकडे पाहिले जाते। तसे पाहिले तर कॅलेंडरमध्ये रविवार म्हणजेच 6 जुलैला मुहर्रम दाखवण्यात आलेला आहे, परंतु जर या दिवशी चंद्र दिसला नाही व 7 तारखेला दिसला तर या दिवशी सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे। 6 किंवा 7 जुलै हे चंद्र दिसणाऱ्याच्या तारखेवर अवलंबून आहे। सध्या तरी अधिकृत्या 6 तारखेला मुहर्रम आहे। यामुळे रविवार आणि सार्वजनिक सुट्टी एकाच दिवशी आलेली आहे। जर 7 तारखेला सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली तर बँकासह शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय, पोस्ट ऑफिस आणि अनेक खाजगी कार्यालय बंद राहतील। यामुळे तुम्हाला शनिवारीच म्हणजे 5 जुलैलाच सर्व महत्त्वाची कामे उरकावी लागणार आहेत। जोडून विकेट आला असला तरी याचा फायदा फारसा होणार नाही, कारण अद्याप ही सुट्टी जर तर वर आहे। यामुळे पर्यटनासाठी किंवा इतर फंक्शनसाठी तुम्हाला जायचे असेल तर ऑफिसमध्ये सुट्टी सांगूनच जावे लागणार आहे। जर 7 तारखेला सुट्टी जाहीर झाली तर तो नोकरदारासाठी बोनस असणार आहे।